हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 3. कर्मयोग. श्लोक क्रमांक 31. ये मे मतम इदम नित्यम अनुतिष्ठन्ति मानवः श्रद्धावन्तः अनुसूयन्तः मुच्यन्ते ते अपि कर्मभिः. श्लोक क्रमांक 32. ये तु एतत् अभ्यसूयन्तः न अनुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञानविमूढान् तान् विद्धि नष्टान् अचेतसः. जे कोणी माझ्या या मताप्रमाणे नित्य आचरण करतात ते निस्संदेही श्रद्धावान लोक कर्ममुक्त होतात. परंतु जे माझ्या या मताचे दोष दृष्टी ठेवून अनुष्ठान ठेवत नाहीत ते अतिज्ञानाने मूढ झालेले, अविवेकी, नष्टच झालेले आहेत असे समज. भगवंत श्रींनी मागील श्लोकांमधून जो उपदेश केला आहे त्याचे आचरण करणारे कर्ममुक्त होतात आणि तसे न करणारे जीवनापासून नष्ट होतात असे या 2 श्लोकात सांगितले आहे. सर्व कर्मे प्रकृतीच्या गुणांमुळे होत असतात. त्याप्रमाणे त्यांची कृती इंद्रियांमुळे होत असते. परंतु आपण विनाकारण आपल्याला यामध्ये गुंतवून घेत असतो. याला भगवंत श्रींनी चोर असे म्हटले आहे. आपल्या तम, रज आणि सत्व अशा त्रिगुणांपैकी त्या क्षणी प्रबळ असलेल्या प्रकृती गुणानुरूप आपली इंद्रिये कर्म करत असतात. वास्तविक यात आपला काहीही सहभाग नसतो, परंतु आपण त्या कर्मामध्ये आपल्याला ओढवून सामावून घेतो. तेव्हा मनुष्याने हे जाणून घेऊन यापासून मुक्त होण्यासाठी जे गुण मनुष्याला कर्मात बद्ध करतात त्या गुणांच्या अतीत जाणे हा त्यावर उपाय आहे. गुणांच्या अतीत जाण्यासाठी, निर्गुणी होण्यासाठी भगवंत श्री सांगतात की अध्यात्मचेतसा होऊन आपले नित्य आचरण करावे. त्यासाठी फार सोपी साधना भगवंत श्री सांगत आहेत. ते म्हणतात की प्रकृती गुण, इंद्रियांची कर्मकृती, त्याचे फलित, त्याचे परिणाम इत्यादी सर्व काही माझ्यावर सोडून मला समर्पण करून निस्संदेही होऊन मनुष्याने आपले स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करत असावे. यातच त्याची मुक्ती आहे. येथे काही गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे याचे नित्य आचरण करायचे आहे. यासाठी याचे अनुष्ठान ठेवायचे आहे. योग म्हणजे काही औषध नाही. शरीर रोगमुक्त होण्यासाठी औषध घेतले जाते. शरीराला रोगापासून बरे वाटले की औषध घेणे थांबवले जाते. येथे आपल्याला देहाच्या अतीत जायचे आहे. देहाच्या गुणांच्या प्रभावापासून मुक्त होण्यासाठी गुण नष्ट करणे किंवा त्यांचा प्रभाव कमी करण्यासारखे उपाय उपयुक्त होत नाहीत. कारण गुण ही मानवाची जित्याची खोड असते. त्यावर उपेक्षा हाच एकमेव उत्तम उपाय असतो. उदाहरणार्थ, घरात कोणी व्यसनी व्यक्ती असल्यास आपण आपले स्वतःचे घर सोडावे. कारण घरातील तो व्यसनी काही सुधारत नाही. आपण त्याला सुधारण्याचा प्रयत्न केला तर एक म्हणजे त्यापासून आपल्याला त्रास होतो आणि तो कधीही सुधारत नाही, किंवा दुसरे महाभयावह म्हणजे आपण त्याच्या सहवासाने बिघडतो आणि व्यसनी होतो. आपल्या प्रकृतीच्या गुणांचे असेच आहे. त्यांना सुधारण्याचा प्रयत्न करू नये. त्यापेक्षा त्यांची उपेक्षा करून त्यांच्या अतीत, त्यांच्या प्रभावाच्या क्षेत्राच्या पलीकडे निघून जावे. यासाठी अध्यात्मचेतसा ही साधना आहे. सतत नित्य आत्मसन्मुख राहावे. नित्य नेमाने प्राणायाम, ओंकार साधना करावी. कर्म करायच्या आधी, कर्म करताना, कर्म करून झाल्यावर, कर्म करत नसताना सतत नित्य जपजाप्य करत असावे. येथे सर्व काही त्या योगेश्वराच्या इच्छेने घडत असते. आपल्या हाती काहीही नाही. सत्ता त्याची आहे. जे घडते तेच आपल्या हिताचे घडत असते. परंतु आपले प्रकृती गुण यात त्यांच्या भोगप्रवृत्तीमुळे बदल घडवून आणतात. यामुळे आपण भोगापवर्गतेत अडकून जन्ममरणाच्या फेऱ्यात भोग उपभोगत पिचत पडतो. परमात्मा मोठा कनवाळू त्राता आहे. तो प्रत्येकाच्या मुक्तीसाठीच कृती करवून घेत असतो. यासाठी आपण सर्वस्वी त्याला शरण जाऊन सर्वस्व त्याला समर्पण करून
त्याच्यावर असीम श्रद्धा ठेवून त्याच्या कृतीबद्दल संदेह न ठेवता तो करवून घेत असलेल्या कर्माला निमित्त मात्र साक्षी असावी. यासाठी सुचवलेली अध्यात्मयोग साधना करावी. यातच मानवाचे भले आहे. अशा प्रकारे आपण त्याचे नित्य आचरण केले की स्वाभाविकच आपल्याकडून प्रकृतीच्या गुणानुरूप आचरण होत नाही. परमात्मा जे काही आपल्याकडून करवून घेत आहे त्याप्रमाणे आपले आचरण होते. त्यामुळे भोग निर्माण होत नाहीत. कारण परमात्मा जे काही आपल्याकडून करवून घेत असतो त्याला आपले सहकार्य मिळून त्याप्रमाणे आपला नित्य व्यवहार होत असतो. या योगे आपले संचित भोग संपुष्टात येतात आणि विशेष म्हणजे त्यात नवीन योगांची भर होत नाही. आपण आत्मसन्मुख होतो. सृष्टीलीला उपभोगण्याचा आपला येथे येण्याचा हेतू सफल होतो. याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे आयुष्य जगताना आपण टाळू न शकणारे कर्म करूनही आपण कर्ममुक्त होतो. पूर्णपणे कर्मयोगाचरण करूनही आपण कर्ममुक्त होतो. कारण त्या कर्माची पूर्णत्वाने जबाबदारी परमात्म्यावर असते. आपण केवळ साक्षी भावनेने कर्म करून त्याचा केवळ आनंद मात्र घेतो. कर्माचे फळ आणि त्यापासून निर्माण होणारे भोग यापासून आपण मुक्त असतो. कर्म करताना त्यात भोगप्रवृत्ती नसल्यामुळे आपली इच्छा, वासना, अपेक्षा, वांछा किंवा असे काही नसल्यामुळे आपल्याला म्हणजेच अंतरात्म्याला संचित असे काही चिटकत नाही. तो सदा सर्वदा मुक्त असतो. मुक्तपणे जीवनाचा आनंद उपभोगला जातो. संचित नसल्यामुळे पुढील जन्म मुक्तात्मा म्हणून होतो. सायुज्यमुक्त असे आपले जीवन सफल होते. भगवंत श्री पुढे सांगतात की जो असे आचरण करत नाही तो भोगापवर्गतेत अडकतो. याचा अर्थ तो जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो. एकदा असा संचित भोगापवर्गतेत अडकलेला जन्मोजन्मी त्यातच रुतून बसतो. हे एक दुष्टचक्र आहे. यामधून बाहेर पडायला शेकडो हजारो जन्म पुरत नाहीत. अशा मनुष्याचे जन्मोजन्मी आयुष्य केवळ संचित साफ करण्यात वाया जाते. या संचित उपभोगण्यात नित्य नवीन भोगांची भर होत असते की पुन्हा ते नवीन भोग उपभोगून संपवण्यासाठी पुन्हा आयुष्याचे फेरे घ्यायचे. हे असे चालूच राहते. म्हणून भगवंत श्री म्हणतात की जे माझ्या मताचे अनुष्ठान ठेवत नाहीत ते नष्टच झालेले आहेत असे समज. आता पुढे मनुष्य हे असे भगवंत श्रींच्या उपदेशानुरूप का वागत नाही आणि आचरण का करत नाही याची कारण मीमांसा भगवंत श्री येथे करत आहेत. ती पाहणे फार महत्त्वाचे आहे. कारण भगवंत श्रींच्या उपदेशानुसार आपल्या हातून आचरण होण्यासाठी या योगे आपण काय करावे आणि काय करू नये हे आपल्याला समजते. भगवंत श्री म्हणतात की माझ्या मते नित्य आचरण करताना निस्संदेही असे असावे लागते. काही महाविद्वान भगवंत श्री आणि त्यांनी केलेला उपदेश याबद्दल शंका घेतात. सर्वप्रथम या महाविद्वानांना भगवंत श्रींच्याच अस्तित्वाबद्दल शंका असते. त्यातून भगवंत श्री असलेच तर ते म्हणतात की त्यांना आता निवृत्त करा. या महाविद्वानांना एक साधी गोष्ट समजत नाही की या ब्रह्मांडाची, या विश्वाची, या ग्रहगोल ताऱ्यांची, या पृथ्वीची, त्यावरील पंचमहातत्वांची, येथील समस्त चल अचल सजीव निर्जीव सृष्टीजगताची चेतना म्हणजेच ते आत्मतत्व परमात्मा योगेश्वर भगवंत श्री हे होत. हे आहेत म्हणूनच हे विश्व आणि त्यामधील समस्त वस्तुजगत आहे. तेच नसतील किंवा त्यांनाच निवृत्त केले किंवा ते निवृत्त झाले तर हे सर्व काही नष्ट होईल. दुसरे म्हणजे भगवंत श्रींच्या उपदेशाबद्दल शंका असेल तर त्याचे आचरण करणे किंवा आचरण होणे हे केवळ अशक्य आहे. हा उपदेश आध्यात्मिक आहे, भौतिक नाही. भौतिक आदेशात आपण पटत नाही तर अमुक वस्तू बरणीत भरून ठेवतो असे करू शकतो. परंतु जेथे भावभावनेचा प्रश्न असतो तेथे आपण असे करू शकत नाही की अमक्याबद्दल मला दुश्वास आहे पण तू म्हणत आहेस म्हणून प्रेम करतो. तसे केले तर ते प्रेम नसेल, ते एक बेगडी नाटक असेल. तो विश्वास असेल, त्याचा उपयोग होत नाही. झालाच तर दुरुपयोगच होतो. कारण विश्वास हा काही कारणाने अविश्वासात रूपांतरित होऊ शकतो. त्यामुळे आयुष्य उद्ध्वस्त होते. तेव्हा हे लक्षात घ्यावे की हे अध्यात्म आहे. येथे काय पाहिजे ते पुढील शब्द योजून भगवंत श्री सांगत आहेत.
श्रद्धावंत लोक भगवंत श्रींच्या उपदेशाचे पालन करू शकतात. येथे श्रद्धा पाहिजे. श्रद्धा ही निर्माण करता येत नाही. ती आपोआप असावी किंवा बसावी किंवा उत्सर्जित व्हावी लागते. श्रद्धा साक्षी पुरावे दाखवून किंवा निर्माण करून उत्पन्न करता येत नाही. विश्वास साक्षी पुरावे दाखवून निर्माण करता येतो. त्यामुळे साक्षी पुरावे असत्य आहेत असे दाखवून विश्वास अविश्वासात रूपांतरित होऊ शकतो. परंतु श्रद्धा ही स्वमधून आपोआप उत्सर्जित होऊन बसते. त्यामुळे ती नष्ट होत नाही. श्रद्धा ही कधीही नष्ट होत नाही. श्रद्धा नष्ट झाली असे कोणी म्हणाल्यास ती मूलतःच बेगडी होती असे समजावे. श्रद्धा एकदा बसली की ती गोचडीसारखी चिकटते. गोचिड पहा, एकदा चिकटली की चिकटली, मग ती तुटेल, मरेल, परंतु ती सोडणार नाही. अशी श्रद्धा असेल तर भगवंत श्रींच्या उपदेशाचे पालन नित्य नियमित होते. अशा लोकांचे आचरण कर्मयोगाने होऊन ते मुक्त होतात. श्रद्धा ही अनुभूती असते. येथे इतर चर्चा कारणमीमांसा नसते. स्वामी विवेकानंदांनी भगवान श्री रामकृष्णांना विचारले की परमात्मा आहे का? आपण त्याला पाहिले आहे का? यावर भगवान श्री रामकृष्ण म्हणाले, परमात्मा आहे. तुला पाहायचं आहे का? परमात्मा आहे याचा पुरावा देण्याचे कारण नाही. ज्याने त्याने प्रत्यक्षच त्याचा अनुभव घ्यावा आणि ठरवावे. या अशा स्वानुभूतीतूनच श्रद्धा उत्सर्जित होते. यास्तव येथे भगवंत श्री जो उपदेश करत आहेत त्याचे अनुष्ठान ठेवावे आणि त्याप्रमाणे नित्यनियमित प्रत्यक्ष ज्याने त्याने आचरण करावे, तरच सायुज्य मुक्ती साध्य होईल. हरिओम.